सकाळी 9 वाजता उठून निघलो कॉलेजला जायला. तर सगळ्यात पहिले पडलो आपल्या बाप्पाच्या पाया. तर कॉलेजमध्ये होती क्रिकेटची प्रॅक्टिस म्हणून शूज घातले आणि पप्पांना टाटा बाबा केला आणि बाबाच्या स्कूटीवर बसून थेट पोचलो वाशिमला. तर 9 वाजताची ट्रेन होती म्हणून जरा वेळ केला टाइमपास. थोड्या वेळाने ट्रेन आली तर डायरेक्ट थेट पोचलो आसनगाव स्टेशनला. खाली उतरून 3 चाकाच्या लॅम्बोर्गिनीमध्ये बसलो आणि थेट गेलो कॉलेजमध्ये आलो. बघितलं तर आपली पोरं आधीच प्रॅक्टिसला बी लागली होती. म्हणून बोललो आपला टॉन कसं दिसतं बघून डायरेक्ट धावायला बी लागलो. धावता बोललो जरा मजा करायची म्हणून वाकरा तिकरा धावलो ना डबल सरळ लावलो. तिथून लगेच गेलो बॉलिंग टाकायला. जरा वेळ बॉलिंग केली ना मग गेलो बॅटिंग करायला. बॅटिंगमध्ये 1-2 शॉट भारी लागले ते बघा तुम्ही. प्रॅक्टिस करता तर एक बॉल तर डायरेक्ट हरवला नाही, एक बॉल तर डायरेक्ट फाटूनच गेला. तर मग निघलो डायरेक्ट घरी. तर असा विषय झाला का व्हिडिओच करायची विसरलो नंतर, म्हणून आता व्हिडिओ काढली. तर डायरेक्ट इथे नाक्यावर आलो तर आवेदाची रिक्षा भरलेलीच होती. त्यानं पटकन बसलो डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन बघता होतो काय मम्मी निघलेली आपल्या स्वामींच्या मठावर जायला. तर मग चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.